नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे काटकसर. मंजिरी आणि राघव नुकतंच लग्न झालेलं एक नवकोरं जोडपं. लग्नाला नुकताच महिना होत आला होता. अशाच एका रात्री दोघे जेवण करून हॉटेलच्या बाहेर पडले. कार जरा लांब पार्क केली होती म्हणून फुटपाथच्या कडेने मस्त एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडीकडे जात होते ते. मंजिरीने त्याच्या कानात हळूच विचारलं, राघव, तू टिप दिली नाहीस का त्या वेटरला? का, त्याने तुला मागितली होती का? राघवने तिला मिश्किलपणे प्रतिप्रश्न केला. तसं नाही रे, मी 2-3 वेळा ऑब्झर्व केलं की तू कोणाला टिप देत नाहीस, कंजूस कुठला. राघव हलकसं गालातल्या गालात हसत काही न बोलता तसाच पुढे चालत राहिला. मंजिरी त्याला विचारतच होती तितक्यात फुटपाथच्या कडेलाच एका गरीब बाईने आपला संसार थाटला होता. शिडशिडीत बांधा, अंगावर जीर्ण झालेली साडी, काळवंडलेला चेहरा, फुटपाथच्या खांबाला पाठमोरी करून चुलीजवळ बसलेली होती ती. तिने चुलीवर पातेलं ठेवून त्यात दूध ओतलं आणि दूध ओतल्या ओतल्याच ती दुधाची बॅग झटकन बाजूला टाकली. मंजिरी हे सगळं पाहत होती आणि राघवचं पण लक्ष त्या बाईकडं गेलं. तिथून थोडंसं पुढं येत नाही की मंजिरी राघवला बोललीच, बघ, भिकारी पण दूध ओतल्यावर दूध बॅग फेकून देतात आणि इकडे आपली मम्मा त्या दूध बॅगमध्ये थोडंसं पाणी विसळून ते पण काढून घ्यायचं सांगते. किती हा कंजूसपणा. मंजिरीचा लग्नापासून ते आत्तापर्यंत मनात साठून राहिलेला सासरकडचा कंजूसपणाचा राग शेवटी असा नकळत बाहेर पडलाच. राघवने ते ऐकलं पण त्यावर काहीच प्रतिक्रिया नाही दिली. फक्त पुन्हा जरासा हसला. आता मंजिरीला काही राहवेना आणि शेवटी तिने त्याला बोलतं करण्यासाठी परत खणकावून बोललीच, अरे बघतोस काय शुंभासारखा, बोल काहीतरी. किती कंजूसपणा हा तुम्हा लोकांचा. राघव चेहऱ्यावर तेच मिश्किल हसू ठेवत शांत राहिला. इतक्यात ते दोघे कारजवळ पोहोचले होते. राघवने कार अनलॉक करत मंजिरीला मान डोलवत गाडीत बसण्याचा इशारा केला. मंजिरीचा पारा जाम चढला होता. ती गाडीत बसली आणि कारचा दरवाजा खाडकन जोरात लावला. अगं, इतक्या जोरात दरवाजा लावायची काय गरज? माझा राग त्या दरवाजावर कशाला काढतेस? शेवटी राघव हलक्या आवाजात बोललाच. अरे हो, सॉरी हां, मला तर लक्षातच आलं नाही की एवढ्या जोरात दरवाजा लावला तर तुटेल आणि परत त्याच्यासाठी नव्याने पैसे भरावे लागतील. चढ्या आवाजात मंजिरी बोलली. पण तू का चिडचिड करतेस एवढी? उगाच स्वतःला त्रास. शांत हो जरा. राघवने तिला समजावण्याचा प्रयत्न सुरू केला. चिडू नाही तर काय करू? जाऊ दे. तुझ्यासारख्या दगडाशी बोलण्यात काही अर्थच नाही. निव्वळ कंजूस आहात तुम्ही सगळे. एवढं बोलून मंजिरी गप्प बसली. अगं हो, रागाच्या भरात तू किती सहज कसल्या निष्कर्षावर पोहोचली आहेस मंजू? शांत हो बघू तू पहिले. हे राघवचं बोलणं ऐकून मंजिरी थोडी का होईना शांत झाली, पण आतून आग पेटलेलीच होती. राघवने गाडी सुरू केली होती आणि अखेर तो बोलता झाला. मंजू, मलाही प्रचंड चीड आहे मम्मी पप्पांच्या ह्या अशा वागण्यावर. तुला म्हणून सांगतो, मी आणि दादा लहान होतो तेव्हापासून हे असंच चालत आलंय सगळं. टूथब्रशवर टूथपेस्ट आधीच घ्यायची. काय तर म्हणे एवढ्याशा लहानग्या तोंडाला एवढीच पुरेशी असते. आंघोळीला गेलो तर दिवाळीशिवाय कधी नवीन करकरीत साबण वापरला नाही. नव्या साबणाला कायमच विरघळलेल्या साबणाचा तुकडा चिटकलेला असायचा. दादाचे जुने युनिफॉर्म ढगळ स्वरूपातून आखूड स्वरूपात परिवर्तित होईस्तोवर घालायचेच. त्यात कपडा चुकून झिजलाच तर नशीब. इकडे नवीन कपडे सणालाच घेतले जायचे. सणाला काय म्हणतोय मी पण, दिवाळी. फक्त दिवाळीलाच घेतले जायचे.
त्यात पण भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ सगळ्यांना एकाच ताग्यातून कपडे शिवले जायचे. आम्ही सगळे जर कोणाच्या लग्नात गेलो की लागलीच ओळखायचे, अरे ही तर दामल्यांकडची बेंजो पार्टी दिसते. बाजारात पप्पांसोबत कधी गेलोच आणि चुकून एखादे खेळणे मागितलं तर हातात लिमलेटच्या गोळ्या पडायच्या. आम्ही पण शहाणे होतो. आम्हाला एखादा फुगा हवा असल्यास आधी काहीतरी मोठं खेळणं मागायचो. त्यावेळी आपोआपच फुगा मिळायचा. कॅडबरीचं चॉकलेट म्हणजे ना पोटाला ना ओठाला, फक्त पैशाचा वाटोळा. या पप्पांच्या नेहमी कानावर पडणाऱ्या म्हणीमुळे ते कधी पोटात गेलंच नाही. पण त्यामुळं दात शाबूत राहिले तेवढे मात्र खरे. एकदा कलर टीव्ही घ्यायचं ठरलं होतं. घरून दुकानात आणि दुकानातून घरी येईपर्यंत कलरचं ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीमध्ये रूपांतर झालं होतं. 12वीत लुना मागितली होती तर ॲटलसची काळी सायकल घेऊन दिली होती. उफ, काय काय सांगू आणि किती किती सांगू तुला. फार फार कंजूस आहेत मम्मी पप्पा. आतापर्यंत थट्टा मस्करीच्या स्वरात धडाधडा बोलणारा राघव एवढं बोलून दीर्घ श्वास सोडत एकदम गप्प झाला. मंजिरी त्याचं बोलणं ऐकून त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहतच राहिली. त्याला बोलताना लागलेली धाप पाहून तिने पाण्याची बाटली राघवच्या पुढे केली. चला, आतापासून तू पण या दामले घराण्यात सामील झाली आहेस. पण तुला खरं सांगू मंजू, त्यांच्या या कंजूसपणामुळेच जमवलेल्या पैशांची खरी किंमत आम्हाला नवीन मोठा बंगला घेताना आली. कधी देव्हाऱ्याच्या मागे तर कधी साखरेच्या डब्यात गुपचूप लपवलेल्या पैशाची किंमत आत्तेच्या लग्नाच्या वेळी आली. आईने पापड लोणची विकून साठवलेल्या पैशांची किंमत आजीच्या आजारपणाच्या वेळेस आली आणि पप्पांच्या फाटक्या बनियांची आणि झिजलेल्या चपलांची किंमत दादाच्या मेडिकलच्या आणि माझ्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या वेळी पाहायला मिळाली. एवढं सगळं साम्राज्य उभारत असतानाच मम्मी पप्पांना चुकूनही कधी कोणाच्या पैशांची मदत पडली नाही, किंवा पडली असेलही पण त्यांनी ती कधी घेतली नाही. थोडे थांबले, परत मरमर करत पाहिजे तितके जमवले आणि मगच पुढे गेले. असं करत करत एक सर्वसामान्य मिडल क्लास कुटुंब कधी गर्भश्रीमंत झाले हे कळलंच नाही. ते काटकसरीने राहिले नसते तर कदाचित आज आम्ही दोघे भाऊ हे दिवस पाहू शकलो नसतो. कधी कधी फार वाटतं की या दोघांमुळे बऱ्याच गोष्टी आमच्या मनासारख्या घडल्या नाहीत. पण आज कळतं, त्या मनासारख्या घडल्या असत्या तर बऱ्याच गोष्टींचं मोलच कळलं नसतं आणि तेच कळलं नसतं तर आज मिळणारं सुखही अळणी वाटलं असतं. हे सांगताना राघवचे डोळे पाण्याने डबडबले होते. हे सगळं ऐकून मंजिरीही जराशी हळवी झाली. तितक्यात त्यांची गाडी घराच्या समोर येऊन उभी राहिली. दोघे कारमध्येच बसून राहिले होते. मंजिरी हलकीशी राघवच्या जवळ सरकली आणि त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवत म्हणाली, सॉरी राघव, मला कळलं. मम्मी पप्पांनी हे जे काही केलं ते खरं बरोबरच होतं. पण आता तुम्ही दोघे एवढे कमावते झाला आहात. आता तरी साठवलेल्या पैशांचा एन्जॉय घ्यावा. आणि आता नाही तर कधी करणार ते एन्जॉय? एवढीच माझी अपेक्षा आहे. राघव आपल्या उजव्या हाताने मंजिरीचं डोकं थोपटत बोलला. असं नाही ग. त्यांनी हवी तेवढीच आणि हवी तितकीच एन्जॉयमेंटही त्या काटकसरीत टप्प्याटप्प्याला करून घेतली आहे. फक्त त्या एन्जॉयमेंटच्या डेफिनेशन फार छोट्या आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद मिळतो. मम्मीला कधी साड्यांच्या सेलमध्ये तर कधी सोन्यापेक्षा स्वस्त असलेल्या बेंटेक्सच्या बांगड्यांमध्ये. पप्पांना कधी जुन्या टू व्हीलरच्या खरेदीमध्ये तर मंडईमधल्या स्वस्तातल्या भाजीपाल्यामध्ये. ते दोघेही त्यांच्या काटकसरीतून वाचलेल्या पैशांचा आनंद रोजच घ्यायचे आणि अजूनही घेतच आहेत. राघव एवढे बोलतो न बोलतो तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणला. राघवने स्पीकर ऑन केला.
हा मम्मी, बोल, पोहोचलात का? राघवची मम्मी म्हणाली, हो राघू, आम्ही पोहोचलो पंढरपुरात. राघवने विचारले, बरा झाला ना तुमचा प्रवास? मम्मी म्हणाली, अगदी व्यवस्थित. पण बघ, 200 रुपयात पोहोचलो. राघव म्हणाला, 200? अगं, मी तरी तुम्हाला ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये बसवलं होतं. मग 700चे 200 कसे काय झाले? त्यावर मम्मी म्हणाली, अरे राघू, तुला माहिती आहे ना, तुझ्या म्हाताऱ्याला एसीचा त्रास होतो आणि म्हणून आम्ही ती गाडी सोडून एसटीच्या बसमध्ये जाऊन बसलो बघ. एकदम मस्त प्रवास झाला, तोही फक्त 200त. राघव हसला आणि डोक्याला हात लावत म्हणाला, कसे ग तुम्ही? मंजिरीचे डोळे मम्मींचं बोलणे ऐकून पाणावले होते आणि चेहऱ्यावर हलकसं हसू फुटलं तिच्या. भारावलेल्या अवस्थेत नकळत तीही बोलती झाली, लव्ह यू सो मच मम्मी पप्पा. काळजी घ्या आणि लवकर परत या. मिस यू बोथ. मला तुम्हाला आता एक घट्ट मिठी मारावीशी वाटते. मम्मी म्हणाली, अरे मंजू, थँक्यू बेटा. पण तुम्ही दोघे पण काळजी घ्या. आणि मिठी मारायला राघू आहे सध्या. आणि हो, तुला सांगायचं विसरलंच. मंजिरीने विचारलं, काय मम्मी? मम्मी म्हणाली, अगं, घरात तुम्ही दोघंच म्हणून नंतरच्या पॉजला मंजिरी आणि राघव दोघेही बावरली. मंजिरीने विचारले, म्हणून काय मम्मी? मम्मी म्हणाली, म्हणून नाही ग काही. दूधवाल्याला एकच बॅग टाकायला सांगितली आहे मी. यावर राघव आणि मंजिरी दोघंही खदखदून हसू लागले. मंजिरी म्हणाली, ओके मम्मी, तुम्ही इकडची काळजी करू नका, एन्जॉय करा तुम्ही. मम्मीने म्हटलं, दोघेही असेच हसत राहा. चल, आता गजानन महाराजांच्या भक्तनिवासात पोहोचलो आहोत, मग नंतर करते कॉल. मंजिरीने ओके बाय म्हटलं आणि राघवने पण ओके बाय, काळजी घे तुझी आणि माझ्या म्हाताऱ्याची, असं हसून म्हटलं. हो, आणि तू दामलेंच्या सुनेची काळजी घे, असं मम्मीने राघवला सांगितलं. राघव म्हणाला, पाहिलंस ना मंजू, कसे पोहोचले त्यापेक्षा पैसे वाचवण्याचा आनंदच त्यांना जास्त. एकंदरीत काय तर इतकी वर्ष काटकसर करून ती काटकसर त्यांच्या इतकी अंगवळणी पडली की छोट्या छोट्या गोष्टीतही वाचलेल्या पैशांचाच आनंद घेतात. त्यांनी झटकन फेकून न देता विसळून घेत एक एक थेंब थेंब करून सगळं साठवलं, म्हणून सुखाचं एवढं मोठं तळं साचलंय. छोट्यातल्या छोट्या गोष्टींचीही कदर केली म्हणून आज ते इथवर पोचले, नाहीतर दारिद्र्य तर वाट पाहतच होतं. मंजिरीचा मम्मी पप्पांविषयी आदर वाढला होता. संसाराचा सारांश तिला थोडक्यात भेटला होता. मंजिरीच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्याने राघवचा खांदा केव्हाच भिजला होता. ती म्हणाली, खरंच रे, ते दोघे फारच ग्रेट आहेत. मी त्यांच्या अंगवळणी पडलेल्या काटकसरीला त्यांचा कंजूसपणा समजण्यात चुकलेच. जीते रहो, सदा दिल से अमीर रहो. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.